ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 13. परीक्षिताचा राज्याभिषेक. श्यामसुंदर गेलेल्या मार्गानेच कुंती देवी गेली. उरले ते तिचं प्राणहीन शरीर. अर्जुन खूप रडला. बंधो, मी काय बोलू? आई आपल्याला सोडून गेली. बाजूलाच उभा असलेला धर्मराज त्या धक्क्याने कोलमडला. तो तिच्या देहाजवळ गेला आणि तिचा फिकट चेहरा पाहून भयग्रस्त झाला. दाराबाहेर उभ्या असलेल्या दासींनी अर्जुनाचे शब्द ऐकले आणि त्या खोलीत डोकावल्या. कुंती देवींचा देह जमिनीवर पडला होता. अर्जुनाने तिचं डोकं मांडीवर घेतलं. अश्रुपूर्ण नेत्रांनी तो सतत तिच्याकडे बघत होता. महालातल्या दासींकडून वार्ता सर्वत्र पसरली. त्यांना समजलं की आपल्या धाकट्या राजमाता परत कधी न येण्यासाठी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्या हृदयद्रावक संकटाने त्यांनी मोठा विलाप केला. दरम्याने ही वार्ता अंतःपुरातील राण्यांना समजली. क्षणभरातच दुःखाच्या लाटा हस्तिनापुरात पसरल्या. राण्या दुःखाने भरून गेल्या. दुःखाने आपली छाती बडवत त्या फाटून गेल्या. न संपणारा दुःखाचा प्रवाह महालात वाहत होता. भीम, नकुल, सहदेव, मंत्रीगण दुःखाने भरून गेले होते. अवर्णनीय शोकाने वातावरण भरलं होतं. थोड्या वेळापूर्वी अर्जुनाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या कुंतीदेवी त्याने द्वारकेतून आणलेल्या वार्तेमुळे लगेच मृत्यू पावतील यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. जे आले आणि त्यांनी पाहिलं ते स्तब्ध झाले. दासींचा शोक, राण्यांचा आक्रोश आणि मुलांचं दुःख यांनी दगडाचं हृदयही विरघळलं. धर्मराजाने प्रत्येकाचं सांत्वन केलं आणि थोडं धैर्य दाखवलं. तो म्हणाला की दुःखाला थारा देऊ नका. त्याने अश्रू ढाळले नाहीत. तो सर्वांना मार्गदर्शन करत, सर्वांना धीर देत धैर्याने वागत होता. त्या आत्मसंयमनाचं सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. मंत्री त्याच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज, तुमच्या स्थिर स्वभावाचं आम्हाला कौतुक वाटतं. तुम्हाला तुमची माता आदरणीय होती आणि स्वतःचा प्राण मानून तुम्ही तिला वागवलं. तुमच्या हृदयाने तिचा मृत्यू इतक्या कठोरपणे कसा स्वीकारला? धर्मराज त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांचा संभ्रम पाहून हसला. मंत्रीगण हो, तिच्या मृत्यूच्या विचाराने मला तिचा हेवा वाटतो. ती खरोखर अत्यंत भाग्यवान आहे. कृष्ण त्याच्या स्वर्गीय निवासाकडे गेला आहे हे ऐकल्याबरोबर हे जग तिच्या आयुष्यातनं गळून गेलं. ती त्या घरी लगेच निघून गेली, कारण त्याच्यापासून विरहाची वेदना ती सहन करू शकली नाही. सर्वात दुर्दैवी आम्ही आहोत. त्याच्या खूप जवळ आम्ही होतो. त्याच्याकडून आम्हाला खूप आनंद मिळाला. आम्ही त्याच्या जाण्याबद्दल ऐकलं, पण तरीही आम्ही जिवंत आहोत. आम्ही म्हणतो त्यानुसार आमची खरोखर भक्ती असती तर ती हानी ऐकताच तिच्याप्रमाणे आमचाही शरीरत्याग व्हायला हवा होता. आमचा धिक्कार असो. आम्ही पृथ्वीला भारभूत झालो आहोत. आमचं जीवन व्यर्थ आहे. कृष्ण या जगातनं निघून गेला ही वार्ता ऐकल्याबरोबर कुंती देवीनी प्राणत्याग केला हे सर्व प्रजाजनांना समजल्यावर त्यांनी मोठा शोक केला. कारण धाकट्या महामातेच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा कृष्ण गेल्याचं दुःख खूप मोठं होतं. एकाएकी भ्रमिष्ट झाल्याप्रमाणे अनेक जण करू लागले. गोपी त्यांच्या घराच्या भिंतीवर मस्तक आपटू लागले. त्यांना अत्यंत वेदनादायी आणि एकाकी वाटू लागलं. आगीत तेल ओतावं त्याप्रमाणे हे झालं. दुहेरी हानीमुळे निर्माण झालेल्या असह्य समूह दुःखात एकटा धर्मराजच शांत होता. त्याने राण्यांचं सांत्वन केलं. तो प्रत्येकाशी मृदू आणि आश्वासक बोलत होता. मातेच्या मृत्यूमुळे आणि कृष्णाच्या जाण्यामुळे झालेल्या हानीबद्दल शोक करण्यात अर्थ नाही. आधीच ठरलेल्या संकल्पानुसार प्रत्येकाचा मार्ग आखलेला होता. आता योग्य पावलं उचलून आपला मार्ग धरणं शिल्लक उरलं आहे, तो म्हणाला. धर्मराजाने अर्जुनाला जवळ बोलावलं आणि तो म्हणाला, प्रिय बंधू, आता जास्त उशीर करू नये. मातेचे अंत्यसंस्कार लगेच करायला हवेत. परीक्षिताला राज्याभिषेक करायला हवा. आज रात्रीच हस्तिनापूर सोडू. प्रत्येक क्षण मला युगासारखा भासतोय. धर्मराज पूर्णपणे अनासक्त झाला होता. पण अर्जुन तर सर्व त्यागासाठी जास्त उत्सुक होता. त्याने मातेचं मस्तक मांडीवरून उचलून खाली ठेवलं.
परीक्षिताच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यासाठी त्याने नकुल आणि सहदेव यांना सांगितलं. त्याने इतरांना, अमात्यांना, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राजाच्या आणि राजपुत्रांच्या निर्णयानुसार ही व्यवस्था करायला सांगितलं. तो या सगळ्यात व्यग्र होता. मातेच्या अंत्यविधीसाठी भीमानेही कामात तत्परता केली. महालातल्या घटना आणि विचित्र घटनाक्रम पाहून अमात्य, प्रजाजन, पुरोहित, गुरु हे आश्चर्य, कौतुक आणि दुःख यांनी भरून गेले होते. ते दुःख आणि निराशा यात बुडून गेले होते. पण ते सर्व त्यांना स्वतःजवळच ठेवावं लागत होतं. अनासक्तीची एक जबरदस्त लहर त्यांच्यावरही परिणाम करत होती. आश्चर्यचकित होत ते उद्गारले, अरे, त्याच्या काका आणि काकूने एकाएकी महाल सोडला. या संकटाने विचलित झालेल्या सर्वांवर कृष्ण सोडून गेल्याची वार्ता वज्राघाताप्रमाणे कोसळली. त्यानंतर लगेचच महामाता सोडून गेली आणि तिचा मृतदेह ती पडलेल्या जागेपासून हलवण्यापूर्वीच धर्मराज राज्याभिषेकाची तयारी करत आहे आणि तो सम्राट, सत्ता, वैभव, प्रतिष्ठा, अधिकार सर्व काही सोडून देऊन आपल्या भावांसह अरण्यात जाण्याचं ठरवत आहे. असं स्थिर धैर्य आणि त्याग केवळ पांडवच करू शकतात. अशा धैर्याची क्षमता अन्य कोणामध्येही नाही. काही क्षणांनंतर अंतिम विधी पार पडले. ब्राह्मणांना बोलावणं होतं. राज्याभिषेक अत्यंत साध्या पद्धतीने व्हावा असं धर्मराजाने ठरवलं. सहाय्यक आणि मांडलिक राजे यांनाही निमंत्रण दिलं नाही. तसंच इंद्रप्रस्थातील नातेवाईक, प्रजाजन यांनाही बोलावलं नाही. अर्थात भारतवंशीयांचा सिंहासनरोहण समारंभ हा नेहमी एक मोठा सोहळा असतो. अनेक महिने आधी दिवस निश्चित केला जातो. अत्यंत सूक्ष्मपणे शुभमुहूर्त निवडला जातो आणि योग्य ती सिद्धता भव्य प्रमाणात केली जाते. पण आता मात्र अगदी थोड्या कालावधीत प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली. जेवढं साहित्य उपलब्ध होतं आणि जो कोणी हाताशी होता त्याला घेऊन परीक्षिताला अभ्यंगस्नान घातलं गेलं. रत्नजडित मुकुट त्याला घालण्यात आला. ब्राह्मणांनी आणि अमात्यांनी त्याला सिंहासनाजवळ नेलं आणि सिंहासनावर बसवलं आणि धर्मराज रत्नजडित मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवत असताना तेथील प्रत्येक जण दुःखाने रडला. साम्राज्याची जबाबदारी लोकांच्या आनंदाच्या प्रशंसेमध्ये होत असते, ती त्या मुलावर शोक आणि हुंदके यांच्या वातावरणात लादण्यात आली. नवीनच राज्याभिषेक झालेला सम्राट परीक्षित रडत होता. ज्याने त्याला मुकुट चढवला तो धर्मराजसुद्धा खूप प्रयत्नानंतरही आपले अश्रू आवरू शकला नाही. बघणाऱ्यांची हृदयं दुःखाने फाटून गेली होती. दैवाचा जोर कोण थांबवू शकणार? वेळ, जागा, पद्धत या गोष्टी निश्चित करून दैव प्रत्येक कृती करत असते. माणसाचं त्याच्यापुढे काही चालत नाही. तो असहाय्य ठरतो. परीक्षित हा चांगल्या वंशातला सद्गुणी मुलगा होता. प्रत्येक चेहऱ्याला व्यापून टाकणारं दुःख तो बघत होता. त्याने महालातल्या घटना आणि प्रसंग बघितले होते. तो सिंहासनावर बसला कारण ज्येष्ठांच्या आज्ञा ओलांडू नयेत असं त्याला वाटत होतं. पण लगेचच तो धर्मराजाच्या पाया पडून मोठ्या दुःखाने म्हणाला, स्वामी, आपली इच्छा असेल त्याप्रमाणे मी त्या इच्छेला मान देऊन पालन करीन, पण मला एकट्याला सोडून जाऊ नका. तो पायावर उभा राहिलाच नाही. रडतच त्याने प्रार्थना केली. ज्याने ज्याने ते दुःखद दृश्य पाहिलं तो रडला. अगदी कठोर माणूसही. हे सर्व भयंकर होतं, निराशेने भरलेलं होतं. तो मुलगा आपल्या आजोबांच्या, अर्जुनाच्या पाया पडला आणि दीनवाणेपणाने म्हणाला, आजोबा, साम्राज्याचं जड ओझं माझ्या मस्तकावर देऊन तुम्ही शांत मनाने इथून कसे जाऊ शकता? मी एक न कळतं बालक आहे. मी अज्ञानी आहे. मी खूप मूर्ख आहे. माझ्यात कोणतेही गुण नाहीत. मी असमर्थ आहे. आत्तापर्यंत जे साम्राज्य वीरांच्या, राजनीतिज्ञांच्या, योद्ध्यांच्या, विद्वानांच्या अधिपत्याखाली होतं त्याचा भार माझ्या मस्तकावर ठेवणं आणि आपण अरण्यात निघून जाणं योग्य नाही. ही जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी द्यावी. मलाही तुमच्याबरोबर अरण्यात घेऊन चला. तो विनवत होता. जय साईराम.